शेका पक्ष महायुतीच्या 28 उमेदवारांनी काल प्रचंड रॅली काढून आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते। आज उर्वरित महायुतीच्या उमेदवारांनी मान्यवरांच्या उपस्थितीत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले। आज प्रामुख्याने वॉर्ड क्रमांक 4 मधील शिवसेना शेका पक्षाच्या आरपीआय युतीच्या प्रमिला कुरघुडे, अच्युत मनोरे, कमल विश्वास म्हात्रे, प्रीतम म्हात्रे, श्रीकांत ठाकूर, आकाश ठोकळ या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केले। यावेळी आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शिवसेनेचे बबनदादा पाटील, शिरीष बुटाला तसेच अन्य मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस पक्षाने पनवेल शहराच्या विकासासाठी कोणतीही कामे केली नाहीत, झोपडपट्टी पुनर्वसनाचा प्रश्न सोडविला नाही। महायुतीने हा प्रश्न सोडवण्याची पूर्ण तयारी केली होती, परंतु झोपडपट्टी वासियांच्या मनात शंका निर्माण करून झोपडपट्टी पुनर्वास होऊ दिले नाही। पनवेलच्या आणि झोपडपट्टी वासियांच्या विकासात अडथळा आणणाऱ्या काँग्रेस पक्षाला पराभूत करून महायुती निर्विवाद बहुमत मिळवेल असा विश्वास आमदार विवेक पाटील यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना व्यक्त केला। देखेंगे पनवेल के अंदर रास्ते जरूर खराब थे, पूरे हिंदुस्तान के अंदर, महाराष्ट्र के अंदर रास्ते खराब थे, लेकिन हम बड़े गर्व से कहते हैं कि पनवेल में खड्डे जो थे हम अक्टूबर से पहले सब पूरे करके रोड अच्छे बनाए हैं। और पूरे हिंदुस्तान में, महाराष्ट्र में आप भी स्टेट गवर्नमेंट कबूल करती है 30 नवंबर के पहले रास्ते खड्डे भरो, यानी कि उनको भी पूरा भरोसा नहीं है कि 30 नवंबर से पहले ये खड्डे भर जाएंगे, लेकिन हमने तो 30 अक्टूबर से पहले खड्डे भर दिए हैं। और ये पनवेल के अंदर ये खड्डे नहीं होना चाहिए, इसके लिए नगराध्यक्ष संदीप पाटिल ने पनवेल के जो मेन रोड्स है ये कंक्रीटिंग करने का जो प्रयास उन्होंने चालू किया था, उसने जो प्रपोजल रखा था उस प्रपोजल को 2/3 मेजॉरिटी की जरूरत रहती है, लेकिन वहाँ कांग्रेस के सारे नगर सेवक अब्सेंट रख के वो जो ठहराव नगर पालिका में होना चाहिए था उसको उन्होंने नहीं करने दिया। इसका मतलब अगेंस्ट वो डेवलपमेंट के अगेंस्ट कांग्रेस है, जो कंक्रीटिंग करके रोड के खड्डे पूरे भरना चाहते थे, ये रोड के पूरा एक साथ प्रॉब्लम सॉल्व करना चाहते थे, उसके आगे से वो लोग आए हैं। हर टाइम में वो कांग्रेस के लोग जो है वो डेवलपमेंट का अक्सर खड़ा करते हैं। झोपड़पट्टी पुनर्वसन में अभी कब की हो जाती थी, तो जैसे जयम म्हात्रे नगराध्यक्ष बने थे उस टाइम में हमने पूरा झोपड़पट्टी का पुनर्वसन करने के लिए वहाँ कोर्ट के बाजू में एक प्लॉट लिया, गवर्नमेंट से उसकी सैंक्शन ली, उसके डेवलपमेंट के लिए 2 करोड़ रुपया म्यूनसिपल ने ऑलरेडी खर्च किया, लेकिन वहाँ पूरा आने के बाद वहाँ जो पानी भर गया उसके लिए उनको बहका के उन्होंने वो काम रुकाया है। यानी हर काम में कांग्रेस वहाँ रुकाती है, तो इसके लिए कांग्रेस को हटाना जरूरी है, ये बात हम लोगों के। रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेस पक्षाला रामराम करत आहेत। याच विवशतेमुळे सोमवारी देखील याची पुनरावृत्ती होऊन काँग्रेसच्या उत्तर भारतीय सेलच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। मनमानी व एकाधिकारशाही यांच्याशी रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांचे जवळचे नाते आहे। यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक काँग्रेस कार्यकर्ते काँग्रेस पक्ष सोडून जाण्यासाठी विवश झाले आहेत। पनवेल नगरपालिकेच्या निवडणुका घोषित झाल्यानंतर रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक निष्ठावंत कार्यकर्ते एक एक करून काँग्रेस पक्षाला रामराम करीत आहेत। सोमवारी देखील याची पुनरावृत्ती होऊन काँग्रेसचे उत्तर भारतीय सेलचे खांदा कॉलनी अध्यक्ष नागेंद्र प्रताप सिंग, मुकेश सिंग, रजनी सिंग, विजय सिंग, विजय चौहान, संदीप चोटाला, अजय त्रिपाठी, जगदीश सिंग, जानशील, हैदर, ओम प्रकाश त्रिपाठी, सुमित, अमर सिंग, अमरनाथ त्रिपाठी, समीर अत्रे, संजय अत्रे, सुरेंद्र प्रताप सिंग, शशिकुमार इत्यादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला। त्यांचे स्वागत आमदार विवेक पाटील, माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे, शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस बाळाराम पाटील, तालुका चिटणीस नारायण घरत, आरडीसी बँकेचे अध्यक्ष चंद्रशेठ घरत व उत्तर भारतीय सेलचे अध्यक्ष बरकत अली खान यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी मुकेश सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त केले। बहुत बहुत धन्यवाद देना चाहूँगा जिन्होंने मुझे अपने घर में आने का सम्मान किया, और अब समय आ गया है हमें ऐसे लोगों के साथ काम करने का जो जमीनी स्तर पे राष्ट्रीय विकास के लिए काम करना चाहते हैं, हर व्यक्ति के मजदूर के लिए काम करना चाहते हैं, और मजदूरों के लिए अपना देश है। और हमारा दुर्भाग्य है अभी तक मजदूर मशीन से नहीं हाथ से काम कर रहे हैं, लेकिन अगर इनका समर्थन रहा, इनके हाथ में ताकत रही तो हो सकता है हम इंजीनियरिंग के लेवल पे मजदूरी करेंगे, जिसको इंजीनियर कहते हैं, और हर मजदूर।
आमदार विवेक पाटील यांचे पीए अर्थात खासगी सचिव विशाल कांबळे यांचा वाढदिवस मंगळवारी शेतकरी कामगार पक्ष मध्यवर्ती कार्यालयात साजरा करण्यात आला। आमदार विवेक पाटील यांचे पीए अर्थात खासगी सचिव विशाल कांबळे यांचा वाढदिवस मंगळवारी पनवेल शेका पक्ष मध्यवर्ती कार्यालयात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार विवेक पाटील, महिला आघाडी माजी अध्यक्षा माधुरी गोसावी, पुरोगामी युवक संघटनेचे उपाध्यक्ष संतोष मंजुळे, जगदीश पवार, कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचे उपाध्यक्ष रविशेठ पाटील, मंगेश अपराज, चंद्रशेठ घरत, विशाल शेलार, माजी नगरसेवक वजुबाई सादराडी आदी मान्यवरांनी विशाल कांबळे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू। नगरपालिकेची निवडणूक जाहीर होताच भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्याने शेगा पक्ष शिवसेना आरपीआय सोबत असलेली युती तोडली व स्वतःची वेगळी चूल मांडली। मात्र ही गोष्ट भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना रुचली नाही। त्यामुळे त्या नेत्याविरोधात भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजगी पसरली आहे। आमच्या प्रतिनिधीजवळ आपली नाराजगी व्यक्त करताना भाजपा कार्यकर्त्यांनी छाती ठोकपणे सांगितले की भाजपा कालही युतीबरोबर होता, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे। कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी भाजपाच्या कार्यकर्त्यांना वेठीत धरत असले तर ते आम्ही खपवून घेणार नाही, अशी प्रतिक्रिया भाजपाच्या खांदा कॉलनी व नवीन पनवेल येथील कार्यकर्त्यांनी व्यक्त केली। या बाबतीत बोलताना सतीश सांगळे म्हणाले की शेका पक्ष शिवसेना आरपीआय युतीने नेहमीच विकासाची स्वप्ने पाहिली आहेत, त्यामुळे भाजपाही महायुतीबरोबरच कायम जोडला गेला आहे। आमदार विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीने पनवेलमध्ये विकास कामे केली आहेत। ती पाहता भाजपाचा सच्चा कार्यकर्ता महायुतीलाच कौल देईल याची मला खात्री आहे। माझे भाजपा कार्यकर्त्यांना आवाहन आहे की या निवडणुकीत स्वतःच्या राजकीय स्वार्थापोटी भाजपाच्या मतदारांना संभ्रमात पाडत आहेत व त्यांची दिशाभूल करीत आहेत। त्यांनी या दिशाभूलीला बळी न पडता महायुतीच्या उमेदवारांनाच विजयी करावे असे आवाहन सतीश सांगळे यांनी केले आहे। भाजपामध्ये जे काही आमचे नेते आहेत त्या नेते लोकांनी पुष्कळसा म्हणजे माणसांचं मिसअंडरस्टँडिंग करायचं चालवलेलं आहे स्वतःच्या स्वार्थापोटी। हा स्वार्थ त्यांचा वैयक्तिक स्वार्थ आहे, पण आम्ही भाजपाचे कार्यकर्ते सर्व खांदा कॉलनी नवीन पनवेल आमचा सगळ्यांचा सपोर्ट आरपीआय शेका पक्ष शिवसेना यांनाच राहील, बाकीच्या कोणालाही राहणार नाही। आजपर्यंत आम्हाला शेका पक्षाने भरपूर मदत केलेली आहे, आमच्या समाजालाही मदत केलेली आहे। एक मी आवर्जून सांगू इच्छितो की आपल्या शेका पक्षाने आमच्या भाजप कार्यकर्त्यांसाठी मंदिर बांधायसाठी सुद्धा एक नियोजन केलेलं आहे। आतापर्यंत जो काही पनवेल विभागामध्ये जो काही महायुतीने जो विकास केलेला आहे, विवेक पाटलांच्या नेतृत्वाखाली जो काही विकास झालेला आहे, तो सर्व विकास पाहता आम्ही त्याच युतीला मतदान करू, त्याच युतीला पाठिंबा करू। दरम्यान या बाबतीत आमदार विवेक पाटील यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता आमदार विवेक पाटील म्हणाले की भाजपाचा मतदार सुज्ञ आहे। शेतकरी कामगार पक्ष शिवसेना भाजपा व आरपीआय युतीने यापूर्वी पनवेलमध्ये विकासाची अनेक कामे केली आहेत व यापुढेही करत राहणार आहेत। त्यामुळे कोणत्याही वैयक्तिक स्वार्थापोटी जरी महायुतीपासून फारकत घेतली असली तरी भाजपाचा सच्चा मतदार हा महायुतीच्या बाजूनेच मतदान करेल। वास्तविक युतीपासून फारकत घेण्याचा निर्णय हा भाजपा कार्यकर्त्यांना रुचला नाही। खासगीमध्येही मला भेटून काही कार्यकर्ते याबाबत आपली नाराजी व्यक्त करीत आहेत, त्यामुळे या निवडणुकीत भाजपाचा सच्चा मतदार महायुतीच्याच उमेदवारांना विजयी करेल याची मला खात्री आहे। भाजपचे कार्यकर्तेच नव्हे तर भाजपचा मतदार सुद्धा हा सुज्ञ मतदार आहे। त्याच्यामुळं काँग्रेस विरोधी जी लाट संपूर्ण देशभर आलेली आहे, त्याच्यामुळं अँटी काँग्रेस जे मतं आहेत, अँटी काँग्रेस मतं ही एकत्र आली पाहिजे अशी भावना संपूर्ण भाजपच्या कार्यकर्त्यामध्ये आणि मतदारामध्ये आहे। त्यामुळे पनवेल नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपच्या नेते मंडळींनी काही जरी ठरवलेलं असलं तरी भाजपचा कार्यकर्ता आणि मतदार हा शेतकरी कामगार पक्ष शिवसेना आरपीआय जी युती आहे त्या आरपीआय युतीच्या सोबतच राहील। खांदा कॉलनीतले कार्यकर्ते भाजपचे जे मला आज भेटले आणि त्यांनी जी भावना व्यक्त केली का त्याने मला असं सांगितलं का आम्ही कालही युतीच्या बरोबर होतो, आजही युतीच्या बरोबर आहोत आणि उद्या देखील युतीच्या सोबतच राहू। याचा अर्थ असा आहे की भ्रष्ट काँग्रेसला ह्या देशातून हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातनं
काँग्रेस विरोधी मतदान एकत्र होत आहे, त्याचं ध्रुवीकरण होत आहे आणि त्याच्यामुळंच पनवेल नगरपालिका हद्दीमध्ये सुद्धा भाजपच्या नेत्यांनी काही ठरवलेलं असलं तरी शिवसेना, शेका पक्ष, RPI युतीचे जे उमेदवार आहेत या युतीच्याच उमेदवाराला भाजपचे मतदार मतदान करतील, भाजपचे कार्यकर्ते प्रचार करतील असा ठाम विश्वास मला वाटतो आणि भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांना मतबद्ध म्हणून विनंती करतो की शेतकरी कामगार पक्ष या पनवेलमध्ये नेहमीच तुमच्या सोबत राहिलेला आहे, कालही होता, आजही आहे आणि उद्याही तुमच्या सोबत राहील. तुमच्यावर कुठल्याही प्रसंग आला तर शेतकरी कामगार पक्ष तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील. आमदार म्हणून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील ही ग्वाही मी त्यांना देत आहे आणि त्यांना जाहीर विनंती करत आहे की काँग्रेस विरोधी भ्रष्ट काँग्रेस विरोधीचं मतदान जे आहे हे मतदान एकत्र आपण करून काँग्रेसचा पराभव करण्याच्या कामी तुम्ही आम्हाला सहकार्य करालच अशी खात्री आहे आणि ती करावी अशी माझी आपल्याला विनंती. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याचं नुकसान करण्यात काही जणांना विकृत आनंद मिळत असतो, परंतु हा विकृत आनंद घेताना दुसऱ्याच्या जीवावर संकट येते किंवा त्याची उपासमार होईल याची थोडीही काळजी या विकृत प्रवृत्तीच्या व्यक्तींना नसते. अशाच काही विकृत आणि विघ्नसंतोषी व्यक्तींनी पनवेल जवळील कुडावे गावातील एका व्यक्तीच्या रिक्षेची तोडफोड केली. कुडावे गावच्या राजेश पाटील या रिक्षा चालकाची रोजीरोटी रिक्षावर आहे. रिक्षा चालवूनच त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. अशा या राजेश पाटीलच्या रिक्षाची शनिवारी रात्री काही विघ्नसंतोषी व्यक्तीने तोडफोड केल्याने रिक्षा दुरुस्तीसाठी मोठा खर्च येणार आहे. राजेश पाटील यांनी यासंबंधी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. झालेल्या घटनेसंबंधी रिक्षा मालक राजेश पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीला अधिक माहिती दिली. कुडावे गावातली ही दुर्दैवी घटना म्हणावी लागेल. प्रथमच गावात अशी ही घटना घडलेली आहे. ही शर्मन आणि गावाच्या लोकांसाठी खूप लज्जास्पद गोष्ट आहे. अशी जी घटना वारंवार घडू नये यासाठी मी यांना संबंधितांना असे नमूद करतो की त्यांनी याकडे पूर्ण लक्ष वेधून घ्यावं आणि या रात्री जी नेहमीप्रमाणे मी ही गाडी पार्किंग करत होतो त्याप्रमाणे मी गाडी पार्किंग केली. रात्रीमध्ये काही लोकांनी दगडीने काचा फोडून पुढची नासधूस केलेली आहे आणि गाडीची शिवाय गाडीमध्ये दगडांनी फोडून गाडी पलटी करून टाकलेली आहे. अशा अवस्थेत ही गाडीची आणि सर्वसामान्य माणसाला मला परवडेल अशा एवढं भारी नुकसान केलेलं आहे आणि हे नुकसान मला अशक्य आहे. मी ह्या काही ज्या विरोधक हे केलेलं कृत्य आहे यांच्या तीव्र शब्दात मी नाराजी व्यक्त करतो. क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तायकांडो असोसिएशन ऑफ रायगड तसेच कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय तायकांडो स्पर्धांचे आयोजन 21 व 22 नोव्हेंबर रोजी कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे करण्यात आले होते. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे 2 दिवस सुरू असलेल्या या विभागीय शालेय तायकांडो स्पर्धामध्ये महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील मुले व मुलींनी सहभाग घेतला होता. विविध वयोगटामध्ये या तायकांडो स्पर्धा खेळविण्यात आल्या. या स्पर्धेतील विजेत्यांना 1 ते 3 डिसेंबर रोजी बीड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय तायकांडो स्पर्धामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे आयोजित या विभागीय शालेय तायकांडो स्पर्धांसंबंधी रायगड जिल्हा तायकांडो असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धाचे आयोजक सुभाष पाटील यांनी अधिक माहिती दिली. शालेय विभागीय तायकांडो स्पर्धा आज इथे कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमी येथे संपन्न होत आहे आणि ह्या स्पर्धेचं आयोजन आज 21 आणि 22 2 दिवस आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जो सहकारी जातो, जो आमदार विवेक पाटील साहेब याचं सहकारी जास्त सहकार्य लाभतोय आणि साहेबांचं एक स्वप्न आहे ऑलिम्पिक पदक एकतरी आपल्या पुण्यामधला खेळाडू तयार करावं. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण जास्तीत जास्त इथे स्पर्धा घेतोय आणि ह्या स्पर्धेमधून जो निवडलेला संघ आहे तो 1, 2, 3 डिसेंबर रोजी बीड येथे राज्यस्तरीय शालेय तायकांडो स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हा संघ इथून निवडण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये 9 जिल्ह्यामधून तिथे मुलं आलेली आहेत. मुंबई, ठाणे, उपनगर, नवी मुंबई, मीरा भाईंदर, कल्याण, डोंबिवली याच्या 9 ठिकाणावरून मुलं आलेली आहेत. 58 वजनी गटामध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि टोटल 1200 विद्यार्थ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. आणि 2 दिवसात स्पर्धा संपन्न करून आपल्या कर्नाळ स्पोर्ट्स अकॅडमीचं नाव उज्ज्वल करायचं आहे हेच माझं एक स्वप्न आहे. हे पूर्ण करण्यासाठी मी अशा अनेक स्पर्धा घेतो. पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यज्ञेश कडू यांचा वाढदिवस मंगळवारी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे कार्याध्यक्ष यज्ञेश कडू यांचा वाढदिवस मंगळवारी समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.
वाढदिवसाचे औचित्य साधून उरण येथील स्वामी ब्रह्मानंद प्रतिष्ठान स्वीकार मतिमंद मुलांच्या शाळेत चित्रकला वही तसेच खाऊचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमाला पुरोगामी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष मर्मगंध पाटील, सचिव अक्षय ठाकूर, राहुल भगत, निमेश तांडेल, विनीत पाटील, दीपक कडू, राहुल पाटील, विजय सिंग, पार्थ कराडकर, देवेंद्र तांडेल, संदीप तांडेल, दिलीप तांडेल तसेच मतिमंद मुलांच्या शाळेच्या प्राचार्या माधुरी उपाध्याय आदी मान्यवरांसहित विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी यज्ञेश कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले। मित्रांनो, आज माझा वाढदिवस आहे, तर मी आधीच एक महिना आधी म्हणजे ठरवलं होतं की या वर्षीचा वाढदिवस काहीतरी वेगळ्या पद्धतीने साजरा करावा। मी कधी करत नाही वाढदिवस, पण यावर्षी करावा अशी माझी खूप इच्छा होती, कारण गेल्या वर्षी आमच्या राहुलचा वाढदिवस आम्ही इथे साजरा केला होता आणि खरोखरच या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करावं अशी मनात एक इच्छा होती आणि ती इच्छा व्यक्त करण्याचा आज मला तुम्ही संधी दिली, त्याबद्दल प्रथम मी तुमचा आभारी आहे। आणि त्याचप्रमाणे तुम्ही खरोखरच या विद्यार्थ्यांचे चांगलं संगोपन करताय, आम्ही नेहमी बघत आलेलो आहोत, त्यामुळे तुमचे पण मी मनापासून एक आभार मानतो की खरंच तुम्ही चांगल्या पद्धतीने यांचं संगोपन करताय। कर्नाळा अष्टक बातमीपत्राबाबत आपणास काही सूचना करायची असेल, काही माहिती द्यायची असेल किंवा जाहिराती संदर्भात तर आम्हास संपर्क साधा। आमचा पत्ता आहे संपादक रमेश भोळे, कर्नाळा अष्टक कार्यालय, गेट नंबर 2, गाळा नंबर 9A, कर्नाळा स्पोर्ट्स अकॅडमी पनवेल। आमचे फोन नंबर आहेत 9323855055 किंवा 9970062185 आणि आमचा ईमेल आयडी आहे karnalaastak@gmail.com। शेवटी पुन्हा एक नजर टाकूया आजच्या काही ठळक घडामोडींवर। शेका पक्ष शिवसेना